रविवार 3 ऑगस्ट 2026 ची ती शांत रात्र होती। आग्र्याच्या जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतापनगर परिसरात 55 वर्षांचा विमल शर्मा आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होता। रात्री अचानक त्या बंद घरातून मोठ्याने भांडणाचा आणि त्यानंतर तरुणीचा किंचाळण्याचा आवाज आला। काही वेळातच घरातील सर्व लाईट्स अचानक बंद झाल्या। आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कसला तरी अघटित प्रकार घडल्याचा संशय आला। त्यांनी त्वरित पोलिसांच्या आपत्कालीन 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील दृश्य पाहून अधिकारीही हादरले। 24 वर्षाची अंकिता शर्मा जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा स्पष्ट होत्या। तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत अंकिता ही उच्च शिक्षित होती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती। गेल्या 4 वर्षांपासून तिचं अमित पचौरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होतं। अमित हा इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसमध्ये जवान म्हणून कार्यरत होता। दोघांच्या प्रेमाला अंकिताच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता। त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये अंकिता आणि अमितनं कोणालाही न सांगता न्यायालयात जाऊन कोर्ट मॅरेज केलं होतं। लग्नानंतरही अंकिता योग्य वेळेची वाट पाहत आपल्या वडिलांच्याच घरी राहत होती। काही दिवसांपूर्वीच अंकिताच्या या गुप्त कोर्ट मॅरेजची बातमी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये पसरली। नातेवाईकांकडून ही गोष्ट कानावर पडताच विमल शर्माला संताप अनावर झाला। मुलीनं मनाविरुद्ध लग्न करून समाजात आमची मान खाली घातली, या विचारानं घरात सातत्यानं वाद सुरू झाले। रविवारच्या मध्यरात्री याच वादाचा भडका उडाला। संतापाच्या भरात विमल शर्मानं घरातील ओढणीनं अंकिताचा गळा आवळण्यास सुरुवात केली। अंकितानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप धडपड केली, मात्र नराधम बापाच्या क्रूरतेपुढे तिचे प्रयत्न तोकडे पडले। घटनेनंतर पोलिसांनी अंकिताचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। आरोपी बाप विमल शर्मा याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणी आग्रा पूर्वचे पोलीस अधिकारी आणि जैतपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बापाला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।